नमस्कार, मी संदीप देसाई. नमस्ते महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करणार आहोत वेगवान घडामोडींना. मुंबईमध्ये शिवसेनेनं दहशतवादी अझर मसूद आणि दाऊद इब्राहिम यांच्या प्रतिकृतीची होळी जाळली आहे. देशासाठी शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करून ही दहशतवाद विरोधी होळी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते जाळण्यात आली आहे. तर दुसरीकडे घाटकोपरमध्ये भटवाडी जनता सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी होळीसाठी आंतरराष्ट्रीय दहशतवादी मसूद अझरची प्रतिकृती तयार केली होती. 25 फुटांच्या प्रतिकृतीचं दहन करण्यात आलं. होळी सणाच्या निमित्तानं मुंबईच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या होळ्यांची सजावट करण्यात आली आहे. एकीकडे सायनमध्ये पबजी खेळाच्या होळीची प्रतिकृती करण्यात आली आहे. महागडे मोबाईल आणि पबजीच्या आहारी गेलेली मुलं यांचा निषेध करण्यासाठी ही होळी साजरी करण्यात आली. चिंचपोकळीतल्या दत्ताराम लाड मार्गावर असलेल्या श्री मोतांका कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये पारंपरिक पद्धतीनं होळी साजरी करण्यात आली. एकत्र जमून होलिका दहन करण्यात आलं. मराठी कलाकारांनी विवेकानंद बालकाश्रम या ठाण्याच्या अनाथाश्रमात अनोखा रंगोत्सव साजरा केला. यावेळी सुशांत शेलार, स्मिता गुंजकर, माधव देवचक्के, भूषण कडू यांनी लहान मुलांसोबत रंग खेळत होळीचा आनंद लुटला. पुण्यामध्ये तण होळी साजरी करण्यात आली. परदेशी तणामुळे होणारं पर्यावरणाचं प्रदूषण लक्षात घेऊन ही होळी साजरी करण्यात पुण्यातल्या कर्वे रोडवरच्या वीर सावरकर चौकामध्ये या होळीचं आयोजन करण्यात आलं होतं. धुळवडीच्या पूर्वसंध्येला औरंगाबादेत माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांनी अनाथ मुलांसोबत होळी साजरी केली. दर्डा यांनी नैसर्गिक होळी साजरी करत कोरडे रंग आणि गुलाबाच्या पाकळ्या अनाथ मुलांवर उधळल्या. बारामतीमध्ये भाजप आणि सेनेच्या नावानं बोंबाबोंब करत होळीचा सण शेतकऱ्यांनी साजरा केला. होळी पेटवून शेतकऱ्यांना कर्जमाफी न देणाऱ्या, नोटबंदी करणाऱ्या सरकारच्या नावानं बोंबाबोंब मारत भाजप आणि सेनेचा निषेध करण्यात आला. सातपुड्यामध्ये होळीची धूम पाहायला मिळते. मध्यरात्री सातपुड्यातील मानाची राजवाडी काठी होळी पेटवण्यात आली. नर्मदा बचाव आंदोलन, नर्मदा नवनिर्माण अभियानामध्ये ही मंगळवारी रात्री होळी उत्सव रंगला होता. औरंगाबादमधील आस्था जनविकास संस्थेच्या महिलांनी होळीत टाकल्या जाणाऱ्या पोळ्या गोळा करून पुरणपोळीचं जेवण अनाथ मुलांना दिलंय. या गोड जेवणाचा अनाथ मुलांनी चांगलाच आस्वाद घेतला. नाशिकमध्ये पारंपरिक पद्धतीनं होळीचा उत्सव साजरा करण्यात आला. पुरोहिताच्या मंत्रपठणानंतर होलिका दहन करण्यात आलं. एरंडाच्या डहाळीला खोबऱ्याच्या वाट्यांचं तोरण बांधून होळी सजवण्यात आली होती. नांदगाव सटाणा यासह नाशिक जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये होळी सण पारंपरिक उत्साहामध्ये आणि पद्धतीमध्ये साजरा करण्यात येतो. यावेळी एरण वृक्षाचा दांडा करून त्याभोवती शेणाच्या गोवऱ्या रचून होळी पेटवण्यात आली. अमरावतीच्या डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर विद्यालयामध्ये अंध विद्यार्थ्यांसोबत पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यात आली. पाण्याची बचत करून सुक्या रंगांनी धुळवडीचा आनंद साजरा करण्यात आला. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे नामदेव पायरी इथं पारंपरिक पद्धतीनं होलिकोत्सव साजरा केला. वसंत पंचमी ते रंगपंचमी अशी विठ्ठलाचा रंगोत्सव साजरा केला जातो. विठ्ठल मंदिराच्या होलिकोत्सवाला पंढरपुरातील भाविक मोठ्या संख्येनं हजेरी लावतात. साईबाबा मंदिर परिसरातील गुरुस्थान मंदिरासमोर पारंपरिक पद्धतीनं होलिका दहन करण्यात आलं. उपकार्यकारी अधिकारी मनोज घोडे यांनी सपत्नीक होळीची पूजा करून होलिका दहन केलं. लोकसभा निवडणुकीमध्ये आता सर्व भाषिक समाजाला आपलंसं करण्याची रणनीती शिवसेनेनं आखली आहे. मीरा भाईंदर इथं होणाऱ्या होळी उत्सवात उत्तर भारतीय नागरिकांची जिव्हाळा वाढवण्यासाठी होली मिलन हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमाला युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरेही उपस्थित होते. पंढरपुरात घालमे पवार वस्तीमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक होळी साजरी केली आहे. गाव स्वच्छ करून जमा झालेल्या केरकचऱ्याची होळी करून स्वच्छतेचा संदेश दिला. नागपुरातील व्यापाऱ्यांनी आतंकवाद, चायनीज वस्तू आणि ऑनलाईन व्यापाराची होळी केली. विदर्भ चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या कार्यालयासमोर या होळीचं दहन करण्यात आलं.
सांगली महापालिकेच्या सावली बेघर निवारा केंद्रातील मनोरुग्णांनी एकत्र येत होळी सणाचा आनंद लुटला। यावेळी एकत्र येत होळीचा उत्सव साजरा करण्यात आला। जळगावात चेतना व्यसनमुक्ती केंद्र आणि रोटरी क्लबच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती शपथ घेत व्यसनाची प्रतिकात्मक होळी साजरी करण्यात आली। यावेळी अनेक तज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केलं। देशभरात होळीचा उत्साह पाहायला मिळतोय। लखनौमध्ये देखील रात्री होलिका दहन करण्यात आलं। यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती। गुवाहाटीमध्ये नागरिकांनी पारंपरिक पद्धतीने होळीचा उत्सव साजरा केला। मोठ्या संख्येने नागरिकांनी होलिका दहनाच्या वेळी गर्दी केली। यावेळी सर्व वाईट गोष्टींचं दहन करण्यात आलं। सुरतमध्ये एक अनोखी प्रथा आहे। जळत्या निखाऱ्यांवरून इथले लोक उघड्या पायाने चालत जातात। ज्याच्या मनात कोणतीही बाधा नाही त्याला त्रास होत नसल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे। ओडिशामध्ये पर्यावरणपूरक होळीचा संदेश देण्यात आलाय। ओडिशाच्या समुद्रकिनारी वाळू शिल्प काढण्यात आलं असून यातून सुरक्षित होळीचा संदेश देण्यात आलाय। पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला मोठं भगदाड पडलंय। रणजितसिंह मोहिते पाटलांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला। शरद पवारांनी माढ्यातून माघार घेतल्यानंतर मोहिते पाटील कुटुंबाला उमेदवारी अपेक्षित होती। मात्र पवार कुटुंब या उमेदवारीसाठी अनुकूल नसल्यानं अजूनही माढ्याच्या उमेदवारीचा प्रश्न प्रलंबित आहे। सोलापूरमध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमची ताकद आता वाढेल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली। रणजितसिंह हे विजयदादांच्या आशीर्वादानं आमच्याबरोबर आलेत। विजयसिंह मोहिते मनानं आमच्यासोबतच आहेत असंही ते म्हणाले। तर पुढचे काही दिवस आम्ही तुम्हाला अशाच गुड न्यूज देणार आहोत असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलंय। त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शरद पवारांची भेट घेतली आहे। पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी दोघांमध्ये चर्चा झाली। आगामी निवडणुकीमध्ये मोदींविरोधात प्रचार करणार असल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलंय। अनिल गोटेंनी शरद पवारांची भेट घेतली आहे। तब्बल 26 वर्षांनी या दोघांमध्ये भेट झाली आहे। तेलगी प्रकरणावरून दोघांमध्ये विस्तृत आलं होतं। रवी राणा यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे। अमरावती लोकसभेसाठी पाठिंबा द्यावा अशी मागणी केली आहे। नवनीत कौर राणा यांच्यासाठी जागा मिळावी अशी मागणी युवा स्वाभिमान पक्षानं केली आहे। ओझर विमानतळावर सध्या प्रवाशांची आणि त्यांच्या सामानाची कसून चौकशी होते। आचारसंहिता काळामध्ये 1 लाखापेक्षा अधिक रोख रक्कम बाळगणं, व्यवहार करणं आणि वाहतूक करणं यावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे। महापालिकेच्या 19 नागरिक सुविधा केंद्राच्या माध्यमातून पुरवण्यात येणाऱ्या 50 प्रकारच्या विविध सेवा सुविधांच्या प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणि गतिमानता आणण्याचा निर्णय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी घेतला। या सेवांसाठी अर्जाच्या स्थितीची माहिती मोबाईलवर मेसेज आणि मेलद्वारे पाठवली जाणार आहे। शिवसेनेकडून आचारसंहिता धाब्यावर बसवल्याचं चित्र सध्या बदलापुरात कर्जत महामार्गाशेजारी पाहायला मिळतंय। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाढदिवस आणि क्रिकेट सामन्यांच्या शुभेच्छा देण्यासाठी होर्डिंग्ज लावण्यात आलेत। महाराष्ट्र सरकारनेही आरक्षणाची मर्यादा ओलांडून मराठा समाजाला आरक्षण दिले। त्यामुळे सरकारचा हा निर्णय घटनाबाह्य ठरवून रद्द करण्याची विनंती मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्यांनी बुधवारी उच्च न्यायालयात केली आहे। नवी मुंबईतल्या धोकादायक इमारतींच्या संदर्भात हायकोर्टानं महत्त्वाचे आदेश दिलेत। यानुसार जर नागरिक धोकादायक इमारती खाली करत नसतील तर त्या इमारतींच्या विजेचं आणि पाण्याचं कनेक्शन तोडण्याचे आदेश हायकोर्टानं दिलेत। नवी मुंबईच्या महापालिकेनं बेलापुरातल्या एका इमारतीवर धाड टाकून तब्बल 10 टन प्लास्टिक जप्त केलं। प्लास्टिकच्या या साठ्याबाबत अधिकाऱ्यांना गुप्त माहिती मिळाली होती आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली। भिवंडीमध्ये 10वीच्या समाजशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका पेपर सुरू होण्याच्या अर्धा तास आधीच व्हॉट्सअॅपवर लीक झाली आहे। भिवंडीतल्या परशुराम धोंडू टावरे विद्यालयाच्या बाहेर एका रिक्षामध्ये बसलेल्या मुलांच्या मोबाईलमध्ये या प्रश्नपत्रिका आढळल्या। तिघांचेही मोबाईल जप्त करण्यात आले। एका मद्यधुंद कार चालकानं बंद रेल्वे गेट तोडून रेल्वे ट्रॅकवर प्रवेश केल्यानं भरधाव मालगाडीनं कारला धडक दिल्याची घटना डोंबिवलीमध्ये घडली आहे। सुदैवानं कार चालकाचा जीव वाचलाय। नागपूरमध्ये 20 बसेस फोडल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे। महापालिकेच्या धंतोली डेपोमधल्या 20 बसेसची तोडफोड गुंडांनी केलेली आहे आणि सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांनाही मारहाण केली आहे। नाशकात स्वाईन फ्लूनं डोकं वर काढले। सिव्हिल रुग्णालयाच्या विशेष कक्षामध्ये स्वाईन फ्लूमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। तर या वर्षभरामध्ये स्वाईन फ्लूनं 4 जणांचा बळी घेतलाय।
शहरातील अनधिकृत मंगल कार्यालय आणि लॉन्स विरोधात पालिका प्रशासन पुन्हा एकदा आक्रमक झाले आहे। दंड भरून परवानगी मागण्यासाठी दिलेल्या मुदतीमध्ये अर्ज सादर न करणाऱ्या 74 जागा मालकांना अंतरिम नोटिसा बजावण्यात आल्या। मराठी भाषेची अवहेलना करणाऱ्या पक्षांना आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मत देऊ नका असं आवाहन करत साहित्यिक आणि राजकीय पक्षांविरोधात दंड थोपटले आहेत। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी विलंब करणाऱ्या पक्षाला मत देऊ नका अशा थेट शब्दांमध्ये साहित्यिकांनी राजकीय पक्षांना इशारा दिला। पहिल्या शेतकरी आत्महत्येला 32 वर्षे पूर्ण झाल्याच्या निषेधार्थ नागपूरमध्ये शेतकरी संघटनेच्या वतीने एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आलं। 32 वर्षांपूर्वी यवतमाळच्या चिलगव्हाण इथं पहिली शेतकरी आत्महत्या झाली होती। भंडारा जिल्ह्यामध्ये वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस आणि गारा पडल्या, तर या अवकाळी पावसाच्या दरम्यान वीज कोसळून दोघांचा मृत्यू झालाय, तर या गारांमुळे शेतकऱ्यांचं सुद्धा मोठं नुकसान झालंय। दुसरीकडे नागपूर जिल्ह्याच्या मौदा, पारशिवनी, सावनेर तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीला सुरुवात झाली आहे। गारपिटीमुळे गहू, हरभरा, संत्री आणि आंब्याचं मोठं नुकसान झालंय। 24 तासात आणखी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। चांदवडमध्ये पेशंटला घेऊन जाताना रुग्णवाहिकेतील ऑक्सिजनची टाकी फुटून 2 मोठे स्फोट झालेत। मुंबई-आग्रा मार्गावरच्या राहुड इथं ही घटना घडली आहे, तर रुग्णासह इतर सर्वजण तातडीने बाहेर आल्यामुळे सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। औरंगाबादमध्ये गोदावरी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं धरणं आंदोलन सुरू करण्यात आलंय। मंगरूळ बंधाऱ्यामध्ये जायकवाडीमधून पाणी सोडण्यात यावं या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलंय। मराठवाड्यामध्ये पाणी टंचाईच्या झळा सुरू झाल्यात। अजिंठाजवळील फरदापूर या संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हल्लाबोल केला। महिलांनी वारंवार तक्रार करूनही ग्रामपंचायत उपाययोजना करत नसल्यानं संतापलेल्या महिलांनी हा हल्लाबोल केला। बहुचर्चित समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोट प्रकरणी पंचकुला इथल्या विशेष न्यायालयानं स्वामी असीमानंद यांच्यासह 4 आरोपींची निर्दोष मुक्तता केली। 18 फेब्रुवारी 2007 रोजी समझोता एक्सप्रेसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये 68 प्रवाशांचा मृत्यू झाला होता। बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आपण लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली आहे। सध्या आमची आघाडी चांगल्या स्थितीत असून पक्ष आणि जनहितासाठी निवडणूक लढणार नसल्याचं मायावतींनी स्पष्ट केलं आहे। प्रयागराजपासून सुरू झालेली प्रियंका गांधींची गंगा यात्रा मोदींच्या मतदारसंघात म्हणजे वाराणसीमध्ये संपली आहे। प्रियंका गांधींनी वाराणसीत दिवंगत माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या निवासस्थानी भेट दिली। तर आम्हाला जितका त्रास दिला जाईल तितक्याच खंबीरपणे आम्ही प्रतिकार करू असं प्रियंका गांधी म्हणाल्या। त्यानंतर प्रियंका गांधींनी काशी विश्वनाथ मंदिरामध्ये जाऊन पूजा केली। नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी ॲपद्वारे देता येणार आहेत आणि त्यात राज्यभरातून 617 तक्रारी दाखल झाल्या। त्यामध्ये तथ्य आढळलेल्या तक्रारींवर कारवाई करण्यात आली आहे। रोजगारासंदर्भात धक्कादायक बाब समोर आली आहे। गेल्या 7 वर्षांमध्ये तब्बल 15 कोटी लोकांचा रोजगार गेलाय। त्यामध्ये 7.3% पुरुष मजूर आणि 3.3% महिलांचा समावेश आहे। ही माहिती पिरियॉडिक लेबर ऑफ सर्व्हेमध्ये देण्यात आली आहे। पाकिस्तानची मदत करणाऱ्या चीनच्या वस्तूंवर भारतात बंदी घाला अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून जोर धरते आहे। भारतीयांच्या या भूमिकेची चीननं खिल्ली उडवली आहे। आजचा दिवस हा विशेष आहे कारण आज दिवस आणि रात्र सारखीच आहे। 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र आज लोकांना अनुभवायला मिळणार आहे। जम्मू काश्मीरच्या उधमपूरमध्ये सीआरपीएफ जवानानं आपल्याच 3 सहकाऱ्यांची गोळ्या झाडून हत्या केली। यानंतर जवानानं स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला। नेमकं कोणत्या वादातून इतकं टोकाचं पाऊल उचललं गेलंय हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये। जम्मूच्या उधमपूरमध्ये जोरदार पाऊस पडला। अचानक आलेल्या या पावसामुळे काही काळ नागरिकांची तारांबळ उडाली। युरोपियन संघानं स्पर्धात्मक कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुगलवर 1.49 अब्ज युरोचा दंड ठोठावलाय। ऑनलाईन जाहिरातीत पक्षपात केल्याप्रकरणी हा दंड ठोठावण्यात आलाय। येत्या शनिवारपासून मलेशियात सुरू होत असलेल्या अझलन शाह चषक आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी भारतीय संघ सज्ज झालाय। भारताचा पहिला सामना जपान विरुद्ध 23 मार्चला होणार आहे। भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाचा सध्या शोध सुरू आहे। आगामी विश्वचषक स्पर्धेच्या अगोदर या सगळ्याची जाहिरात निघण्याची सुद्धा शक्यता आहे। आयपीएलला सुरुवात होण्याआधी पंजाबच्या संघानं पुलवामा हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत केली आहे। पुलवाम्यात शहीद झालेल्या जवानांमध्ये 5 पंजाब आणि हिमाचल प्रदेशातील जवानांचा समावेश आहे। अजय देवगन नव्या चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येतोय। सिम्बा आणि टोटल धमाल चित्रपटानंतर अभिषेक दुधैया यांच्या भुज द प्राइड ऑफ इंडिया या चित्रपटात तो झळकणार आहे।
अमेरिकेच्या नेब्रास्का भागाला पुराचा फटका बसलाय. जवळपास 2000 घरांचं या पुराच्या तडाख्यामध्ये नुकसान झालंय. पुरामुळे 1.4 बिलियन अमेरिकन डॉलरचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. ऑस्ट्रेलियामध्ये सध्या उष्णतेची लाट आली आहे. याचा फटका माणसांबरोबरच वन्य प्राण्यांनाही बसलाय. उकाड्यानं हैराण झालेल्या कोला हा प्राणी थंडाव्यासाठी चक्क कारमध्ये जाऊन बसला.